कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर या फंक्शनचा आपल्याला आहे ना डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे. मग सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे आपण गिवन फंक्शनला y कन्सिडर करणार असं लिहून घेतला. आता यानंतर आपल्याला याला डिफरन्शिएट करायचंय, म्हणजेच काय करणार आपण इथे आता पुढे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स असं लिहून घेणार. वी गेट, मग काय करावं लागतं यानंतर, तर डी बाय डी एक्स दोघं साईडला लिहायचं आहे. लिहिण्याची पद्धत पण समजवतोय. डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर. ओके, मग यानंतर आपल्याला आता याच्यावरती व्यवस्थित विचार करायचा आहे, याला व्यवस्थित पाहायचंय, याला ओळखायचंय की हे नक्की कोणत्या टाईपचं फंक्शन आहे, कसं आहे. तर हे कंपोजिट फंक्शन आहे. कंपोजिट फंक्शन आपण कोणाला म्हणतो, जेव्हा एखाद्या फंक्शनचा एक्स गायब असेल आणि त्या एक्सच्या ऐवजी दुसरंच काहीतरी फंक्शन असेल. जसं की हे एक्झाम्पल पहा, या ठिकाणी कॉस एक्स जो असतो ना आपला, तर तो कॉस एक्स मधला एक्सच्या ऐवजी दुसरं काहीतरी दिलं इथं, एक्सच्या ऐवजी एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर दिलेलं आहे. म्हणजे हे पण एक कंपोजिट फंक्शन आलं. या कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेत असताना आपल्याला काय करायचं असतं की ज्याचा एक्स गायब झालेला आहे, जसं इथं एफ चा एक्स गायब झाला, तसं इथं कॉसचा एक्स गायब झालेला आहे. म्हणून मग आपण डेरिव्हेटिव्ह आधी कोणाचा घेणार, कॉसचा. राईट, इथे कॉस फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा येतो, येस व्हेरी गुड. इथे पहा कॉस ऑफ एफ ऑफ एक्स या टाइप मध्ये दिसतंय ते आपल्याला, बरोबर. कॉस ऑफ हा पूर्ण एफ ऑफ एक्स आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, मायनस ऑफ साइन एफ ऑफ एक्स. जसा कॉस एक्सचा येतो तसाच साइन या कॉस एफ ऑफ एक्सचा पण मायनस साइन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच काय, एफ डॅश एक्स असं लिहितो आपण. पहा या फॉर्म्युल्यानुसार आपण याचा डेरिव्हेटिव्ह लिहिणार. कॉस फंक्शनचा काय येणार, तो मायनस साइन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. याला वाटलं तर तुम्ही जस्टिफिकेशन मध्ये लिहू शकतात असं. इक्वल टू मायनस साइन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. या एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेणार, ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. ए स्क्वेअर म्हणजे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह येणार 0. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहा ट्वाइस एक्स प्लस ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 इक्वल टू हा ट्वाइस एक्स राहिला, ट्वाइस एक्स ला आपण पुढे लिहून घेऊया, मायनस ट्वाइस एक्स साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. दिस इज आवर फायनल आन्सर, दॅट इज dy बाय dx. समजतंय, खूप सिंपल आहे, काही एवढा हार्ड नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. अंडर रूट ऑफ e रेस टू 3x प्लस 2 प्लस 5. हे फंक्शन दिलंय आपल्याला आता डिफरन्शिएट करण्यासाठी. मग सगळ्यात आधी आपण सगळ्यात पहिली स्टेप काय करणार आहोत किंवा काय करतो ऑलवेज, गिवन फंक्शनला y कन्सिडर करून घेतला, त्याला आपण असं लिहिला e रेस टू 3x प्लस 2 आणि पुढे प्लस 5. हे एक कंपोजिट फंक्शन आहे की नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. ओळखता येतं नेहमीप्रमाणे सेकंड स्टेप आपली अशी असेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट, मी थोडं शॉर्टकट लिहितोय, तुम्ही पूर्ण लिहा वर्ड्स. ठीक आहे, आता हा लेफ्ट हँड मध्ये पण डी बाय डी एक्स लावणार आणि राईट हँड मध्ये पण डी बाय डी एक्स लावणार. ही स्टेप्स किंवा ही प्रोसेस आपल्याला फॉलो करायची बोर्ड एक्झाम साठी ऑलवेज.
ठीक आहे, ऑफ वाय. इकडे कोण आहे, हा रूट जो पूर्ण आहे तो इथे लिहून घेतला आपण. ठीक आहे, ऍज इट इज. ओके, मग हा डीवाय बाय डीएक्स, हे तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला, मी रफ करून घेतोय. Therefore, dy by dx is equal to dy by dx ऑफ हे आता, राईट. म्हणजे आधी डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेणार आपण, रूटचा, कारण की रूटच्या मधला एक्स गायब आहे ना, रूटचा एक्स गायब असल्यामुळे आपण रूटचा डेरिव्हेटिव्ह घेणार आधी. रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो बरं, रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. बट इथं एक्सच्या ऐवजी काय आहे, एवढं पूर्ण फंक्शन ना ते घेणार, e रेस टू 3x प्लस 2 प्लस 5 1/2 रूट हा पूर्ण एक्सच्या ऐवजीचा एफ ऑफ एक्स आहे. पण मग याला पुढे आपल्याला काय करावं लागतं, पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ हाय एफ ऑफ एक्स, म्हणजेच काय, e रेस टू 3x प्लस 2 प्लस 5. तो 5 e च्या पॉवर मध्ये नाही, सेपरेट टर्म आहे ती 5 ची ऍडिशनच्या फॉर्म मध्ये. ओके, मग या ठिकाणी पुन्हा आपण काय करणार, तर e रेस टू 3x प्लस 2 ही फर्स्ट टर्म आणि हा 5 म्हणजे सेकंड टर्म, या दोघांमध्ये ऍडिशन पाहतोय, तर ऍडिशनच्या रूल नुसार सेपरेट सेपरेट डिफरन्शिएट करणार दोघांना, दोघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेणार. मग तो कसा घेणार, असा, ही टर्म ऍज इट इज इनटू या फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट, याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार, e रेस टू 3x प्लस 2 याचा डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी आपल्याला इथे पुन्हा कंपोजिट फंक्शनचा रूल यूज करायला लागेल. का, कसा काय, कारण की e रेस टू ना x पाहिजे होता, बट e रेस टू x नाहीये, x च्या ऐवजी दुसरंच काहीतरी दिसतंय तिथं, म्हणजे x च्या ऐवजी 3x प्लस 2 दिसतोय ना, म्हणून मग आपण याला e रेस टू एफ ऑफ एक्स कन्सिडर करणार. मग e रेस टू एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह कसा येतो, e रेस टू एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला जे डिफरन्शिएशन शिकवलेलं आहे ते आणि त्याच्या आधीचं लेक्चर, या दोघं लेक्चर्सला तुम्ही व्यवस्थित जर कधी अटेंड केलेलं असेल, व्यवस्थित पाहिलं असेल, समजून घेतलं असेल, तर इथे तुम्हाला जास्त इश्यू होणार नाहीत किंवा जास्त प्रॉब्लेम येणार नाहीत. पण मग काही असे विद्यार्थी तुमच्यातले की 5व्या लेक्चर मधनं उठले की डायरेक्ट 10व्या लेक्चर मध्ये येऊन बसतात, पहिले 2 लेक्चर तर गायबच केलेले असतात, काही बेसिक्स नाही, काही नाही, काही बॅकग्राऊंड नाही, डायरेक्ट 10व्या लेक्चर मध्ये येऊन बसणार, तर ते प्रॉब्लेम येणारच आहे, समजणार तर नाहीच आहे. मग अजून ब्लेम करतो आपण, सर समजत नाही, सरलेच शिकाडता येत नाही का काय, असं काही राहत नाही. आपण आधी व्यवस्थित रेग्युलर या, बरोबर आहे की नाही. लक्ष द्या आता, e रेस टू हा पूर्ण एफ ऑफ एक्स आहे, e रेस टू एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तो, e रेस टू एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. फॉर्म्युलांमध्ये आपण शिकलेलो आहोत हे 4थ्या लेक्चर मध्ये, ठीक आहे ना. पुढे जाऊया. मग याच्यानुसार मग आता याला पण इथं डिफरन्शिएट करणार आपण, कसं करणार मग, e रेस टू 3x प्लस 2 इंटू डी बाय डी एक्स ऑफ 3x प्लस 2. या फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण, फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह. आता प्लस 5 आहे ना, त्या 5 चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहा, 5 चा डेरिव्हेटिव्ह 0. ओके, 1/2 इंटू अंडर रूट ऑफ e रेस टू 3x प्लस 2 प्लस 5 इंटू e रेस टू 3x प्लस 2 ऍज इट इज इंटू 3x प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. 3x प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला सेपरेट घ्यावा लागेल दोघांचा, म्हणजे 3x चा डेरिव्हेटिव्ह घेणार, 3x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 3 आणि हा प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह 0. हा प्लस 0 लिहिण्याची गरज नाहीये, म्हणजे हा फक्त 3 राहिला. आता 3 इंटू ही टर्म, ही पूर्ण टर्म आपण इथं न्यूमरेटरला लिहू शकतो, म्हणजे ती अशी येणार 3 पुढे e रेस टू 3x प्लस 2 अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ e रेस टू 3x प्लस 2 प्लस 5. सर हा 3x प्लस 2 हा 3x प्लस 2 e च्या पॉवर मधला किंवा मग e सोबत डायरेक्ट e रेस टू 3x प्लस 2 कॅन्सल करून टाकू सर, असं होणार नाही.
वरचा कॅन्सल करण्याच्या कंडिशन मध्ये आहे, पण हा डिनोमिनेटर वाला e⁻³ कॅन्सल करण्याच्या कंडिशन्सला सॅटिस्फाय करत नाहीये. कंडिशन्स कशा सांगितल्या आहेत मग तुम्हाला, की ज्याला आपल्याला कॅन्सल करायचा आहे ना, तर तो त्याच्या सोबतच्या सगळ्यांसोबत मल्टिप्लिकेशन मध्ये असला पाहिजे, तेव्हाच तो कॅन्सल होऊ शकतो. जसं आता हा आपण म्हणतोय की 3 सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, म्हणून मग ही पूर्ण टर्म कॅन्सल करण्यासारखी आहे, होऊ शकते ही कॅन्सल. पण हिच्या सोबत जी कॅन्सल करणार आहे आपण, ती पण तर ती कॅन्सलेशनची कंडिशन फुलफिल करायला पाहिजे ना, जी इथं होत नाहीये. ही टर्म या 5 सोबत ऍडिशनच्या फॉर्मॅट मध्ये आहे, ठीक आहे ना. म्हणून मग आपल्याला या टर्मला वरच्या सोबत कॅन्सल करता येणार नाहीये. म्हणजे हा आहे पण याच्या जोडीला नाही आता कोण, म्हणून मग तो कॅन्सल होणार नाही, ठीक आहे ना. हेच आपलं फायनल आन्सर असणार आहे. दिस इज फायनल dy/dx. फर्स्ट आणि सेकंड झालाय. थर्ड क्वेश्चन पाहूया आपण. थर्ड क्वेश्चन मध्ये पुन्हा एकदा सांगू, कुठला पार्ट नाही समजला आधीपासून? ओके, व्हेरी गुड. आता इथे पहा, हे जे एक्झाम्पल आहे, तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी y कन्सिडर करायचा आहे. केल्यानंतर मग त्याला डिफरन्शिएट ही स्टेप लिहिणार. याच्यानंतर dy/dx दोघं साईडला लिहून घेतलेत आपण, राईट. इथे काय हेच आहे पूर्ण इथे, ओके. यानंतर e⁻³ + 5 जो आहे ना, तर तो पूर्ण एका रूट मध्ये, म्हणजे रूटच्या मध्ये x पाहिजे होता, रूट x. पण रूट मध्ये x नाही, एवढं सगळं काही वेगळंच. म्हणजे हा जो x आहे ना, त्या x च्या ऐवजी तर वेगळं आहे काहीतरी, याला म्हणणार आपण f(x). काय म्हणणार याला आपण? f(x). x च्या ऐवजी दुसरं जे पण असेल ना काही पण, त्याला काय म्हणतो आपण? f(x) कन्सिडर करतो मोस्टली, ठीक आहे ना. म्हणून मग रूट f(x) झाला. आता रूट f(x) चा डेरिव्हेटिव्ह काय सांगतो आपल्याला? d/dx ऑफ रूट f(x) 1/2 रूट f(x) इंटू f'(x). हे शिकवलंय तुम्हाला, फॉर्म्युले घेतले आपण कंपोजिट फंक्शनचे, तो फॉर्म्युला आहे. याच्यानुसार मग आपण याला आता डिफरन्शिएट करणार आहेत. मग पहिल्यांदा आपण काय केलं, तर 1/2 रूट हा पूर्ण f(x) आहे पहा, रूट मध्ये घेतला ना, 1/2 रूट f(x). जसं की पहा, एक छोटस एक्झाम्पल घेतो. इथे रूट मध्ये x च्या ऐवजी समजा रूट sin x असेल, मग याला आपण डिफरन्शिएट जर कधी करायचं ठरवला तर कसं करणार? 1/2 रूट sin x, 1/2 रूट x च्या ऐवजी जो आहे तो घेतो आपण, यालाच f(x) म्हणतो आपण, ठीक आहे. म्हणजे इथे घेतला आणि इंटू sin x चा पुढे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. मग sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? cos x. झालं, असं केलं असतं आपण, राईट. या sin x चा डेरिव्हेटिव्ह इथे घेतोय की नाही, मग इथे तुम्ही cos x डायरेक्ट लिहा किंवा मग d/dx ऑफ sin x लिहा, दोघं एकच गोष्ट. एवढं आहे की इथं पुढे जाऊन आपल्याला एक स्टेप वाढवावी लागेल, बरोबर आहे की नाही. मग d/dx ऑफ sin x चा आन्सर काय येणार आहे? cos x येणार आहे. म्हणजे 1/2 रूट sin x इंटू cos x फायनली असं येत आहे. मग याच मेथड नुसार किंवा यासारखाच आपल्याला याला पण डिफरन्शिएट करायचं आहे, फक्त sin x च्या ऐवजी तर वेगळंच फंक्शन आहे दुसरं मोठं, बरोबर आहे की नाही. म्हणून मग आपण स्टार्ट मात्र याच्यासारखाच करणार. असा काय केलंय आपण, मग याचा डेरिव्हेटिव्ह घेताना रूटचा डेरिव्हेटिव्ह घेतला पहा, 1/2 रूट हा रूट मध्ये जो f(x) आहे ना तो घेतला आपण. जसं मी इथं साइन घेऊन दाखवला होता तसं इथं हा एवढा पूर्ण आहे, तो घेतला इंटू d/dx ऑफ हा f(x) आपण कनेक्ट केला इथं. हे समजलं का? कोण समजलं आता? क्लिअर होत आहे? व्हेरी गुड. मग याचा डेरिव्हेटिव्ह घेणार कसा, तर ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट, याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. म्हणजे असं पहा, d/dx ऑफ e⁻³ + 2 ही फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट आणि हा d/dx ऑफ 5 याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार आपण? पुन्हा हे एक कंपोजिट फंक्शन आलं. मग हे कंपोजिट फंक्शन कसं आहे, तर e⁻x चा डेरिव्हेटिव्ह माहिती आपल्याला काय येतो? e⁻x येतो की नाही? येस. मग e⁻x च्या ऐवजी तर दुसरं फंक्शन असेल, म्हणजे e⁻f(x) असेल, तर मग याचा पण डेरिव्हेटिव्ह कसा येतो? e⁻f(x) आणि मग पुढे काय जोडतो आपण? d/dx ऑफ हा f(x). या f(x) च्या ठिकाणी काही पण होऊ शकतो, sin x, cos x, tan x, काही पण होऊ शकतो. जसं की आता इथं कोण आहे? 3x + 2. म्हणून मग आपण e⁻3x+ चा डेरिव्हेटिव्ह काय घेणार? e⁻3x + 2 येणार इंटू d/dx ऑफ हा x च्या ऐवजी जेवढा आहे ना पूर्ण तो घेतो आपण, d/dx ऑफ 3x + 2 आणि हा प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतलेला इथं 0. ही स्टेप समजली का? कन्फर्म?
गुड. याच्यानंतर आता याला तर आपण शेवटपर्यंत ऍज इट इज लिहितोय, याला इथं ऍज इट इज लिहिलाय 3x + 2 चा डेरिव्हेटिव्ह. इथे पुन्हा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल ऍडिशन असल्यामुळे, म्हणजे 3x चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट, 3x चा डेरिव्हेटिव्ह काय 3 येणार राईट, आणि प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह काय घेणार आपण 0. हा पहा 3x चा डेरिव्हेटिव्ह इथं 3 प्लस हा 0, तर हा 0 कुठे गेला, +0 नाही पण लिहिला तरी चालेल. आता 3 + 0 म्हणजे काय झाला, फक्त 3च झाला ना, मग तो हा 3 तुम्ही पुढे लिहिला इथे, आणि अशीच्या अशीच्या मी तर न्यूमरेटरला लिहिली, घेतला हा डिनोमिनेटर ऍज इट इज इथं झालं फायनल आन्सर. समजलं आता तुम्हाला आहे ना. माझ्या मते की डेरिव्हेटिव्ह कसा घेतला हे समजतं, पण हे जे आपण सिम्प्लिफिकेशन करतो ना, याचाच प्रॉब्लेम आहे मॅक्सिमम स्टुडंट्सला. त्याला कारण काय की आपले स्वतःचे बेसिक्स वीक. कळतंय काय सांगतोय, सिम्प्लिफिकेशन जमायला पाहिजे, त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे, दररोज एक एक गोष्ट तुम्हाला माहिती पडेल, जे ऑलरेडी तुम्ही शिकलेत वास्तविक. या चॅप्टर मध्ये बऱ्यापैकी तुम्हाला या ऍडजस्टमेंट सिम्प्लिफिकेशनच्या टेक्निक्स मागच्या जे शिकले आहेत ना, ते इथे यूज करायचे आहेत ना. या चॅप्टर मध्ये थोडासा वेळ द्या व्यवस्थित. पुढच्या सिलेबस मध्ये याच बऱ्याच सिम्प्लिफिकेशनच्या गोष्टी रिपीट होणार आहेत ना, तर तिथे जास्त इश्यू येणार नाही. या चॅप्टर मध्येच तुम्हाला काय मेहनत घ्यायची ना, ती पूर्ण जोर लावून घेऊन टाका. बऱ्यापैकी तुमचे बेसिक्स क्लिअर होतील या चॅप्टर मध्ये. ठीक आहे, सिम्प्लिफिकेशन साठीचे. समजलं का? पण झालंय ना असे. स्क्रीनशॉट घेता येईल तुम्हाला आणि तिथून नोटबुक मध्ये लिहा. तुम्ही जर कधी नोटबुक कंप्लीट करत नसाल तर क्लासला पण येऊ नका, नोटबुक कंप्लीट करावी लागेल. आवाज येतोय मागे. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल, log of tan of x/2. हे एक्झाम्पल आहे. याला आपल्याला आता सगळ्यात आधी काय करायचंय, y कन्सिडर करून घ्यायचंय. log of tan of x/2 डिफरन्शिएट करणार. therefore dy/dx equal to d/dx of log of tan of x/2. मग सगळ्यात आधी आपण जो बाहेरची टर्म आहे कोण लॉग, याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/x. मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह जर कधी 1/x येत असेल तर लॉग ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/f ऑफ x इंटू f'(x). या f ऑफ x च्या ठिकाणी जो असेल तो हा एवढा आहे आपला f ऑफ x आहे की नाही. असा tan of x/2 ला काय म्हणणार आपण f ऑफ x. याचा डेरिव्हेटिव्ह लॉगचा 1/tan x/2. इथपर्यंत समजलंय का? कोणाकोणाला समजतंय इथपर्यंत? क्लिअर होतंय? व्हेरी गुड. मग 1/tan x/2 घेतला इंटू आता कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण tan x/2 चा. लॉगचा झाला. आता हा f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे f'(x) जोडतो ना आपण इथं. f'(x) म्हणजेच काय f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह. मग तो तुम्ही असा लिहिणार d/dx ऑफ tan x/2. 1/tan x/2 इंटू tan चा डेरिव्हेटिव्ह शिकलोय आपण, tan x चा डेरिव्हेटिव्ह. बट इथं फक्त tan x नाहीये, x ला रिप्लेस केलेला आहे, म्हणजे x च्या जागेवरती ना दुसरंच काहीतरी x/2 आहे x च्या जागेवरती. बरोबर, म्हणजे हे पण पुन्हा काय आहे कंपोजिट फंक्शन आहे. जे स्टँडर्ड छोटे छोटे फंक्शन्स तुम्ही शिकलेत ना ते माहिती तुम्हाला प्रत्येकाला. जसं की आता आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हटले, स्टँडर्ड सिंपल फंक्शन्स, तर ते कोणते येतात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स sin x, cos x, tan x, sec x, cot x आणि cosec x. बरोबर आहे की नाही. पण मग त्यांच्या सगळ्यांचे जर कधी आपण x गायब करून टाकले आणि त्यांच्या x च्या जागेवरती जर काही दुसरं काहीतरी फंक्शन ठेवून दिलं तर त्याला काय म्हणणार आपण कंपोजिट फंक्शन. बरोबर आहे की नाही. मग हे इथे पण तसंच आहे. tan चा x गायब केलेला आहे म्हणजे x काढलाय, त्या x च्या ऐवजी काय आहे x/2 आहे, म्हणजे हे पण एक कंपोजिट फंक्शन आलं. आणि कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कसा आहे ना ते तुम्हाला माहिती आहे. काय करतो मग आपण इथे tan f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार sec² f ऑफ x इंटू f'(x).
तेच इथं करणार आहेत आपण. काय करणार मग आपण टॅनचा डेरिव्हेटिव्ह घेणार. कसा सेक स्क्वेअर x/2. पण एवढं करून संपलं का काम. नाही, काय बाकी आहे अजून. एफ डॅश एक्स बाकी आहे. काय बाकी आहे एफ डॅश एक्स. म्हणजे हा जो एफ ऑफ एक्स आहे ना आता याचा डेरिव्हेटिव्ह पुढे घ्यावा लागेल. काय येणार मग d/dx ऑफ x/2. सेक स्क्वेअर x/2. एक काम करूया आपण 1/tan ला कॉट लिहू शकतो पहा. 1/tan ला लिहू शकतो की नाही. कॉट x/2 इंटू सेक स्क्वेअर x/2 सध्या ऍज इट इज लिहून घ्या वाटलं तर. इंटू x/2 चा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. x/2 च्या डेरिव्हेटिव्ह साठी हा जो 2 आहे ना कॉन्स्टंट आहे पहा. या कॉन्स्टंटला आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेऊ शकतो. 1/2 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर d/dx ऑफ काय घेणार ओनली x घेणार आपण. आपल्याला फक्त x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. इथपर्यंत समजतंय काय सांगतोय. मग x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 येतो राईट. हा 1/2 झाला फायनल. कॉट ऑफ x/2 इंटू सेक स्क्वेअर x/2 इंटू 1/2 याचा डेरिव्हेटिव्ह 1 लिहून घेतला असा. आता इथे याला आपण सिम्प्लिफाय करता येत असेल तर करायचंय. ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले माहिती तुम्हाला आयडेंटिटीज राईट. कॉटला तुम्ही कॉस अपॉन साइन लिहू शकतात. कॉटला कॉस अपॉन साइन एक्स राईट. याला सेक स्क्वेअरला काय लिहू शकतो आपण 1/cos. इथं डिनोमिनेटरला कॉस स्क्वेअर येणार आहे ना म्हणजे कॉस येणार आहे आणि याच्या न्यूमरेटरला कॉस आहे. म्हणजे मग आपण एक काम करू शकतो. आता इथं कॉसला कॅन्सल करू शकतोय. तर मग याला असं लिहा आपण कॉस x/2 अपॉन साइन x/2 इंटू प्रणितच्या बाजूला कोण आहे रे विशाल. उठ इथे बस. केव्हाचा शोधतोय. बुनबुन चालू आहे पण सापडत नव्हतं. काय चाललंय तुझं. तू नव्हता त्याचं तोंड पाहतोय ना अजून तू नव्हता सांगतोय का. तोंड पाहिलेलं नाही का त्याचं. खरे मागे बस तिकडून. त्याचं तोंड पाहायला घरी घेऊन जायचं 2-4 लोकांना. तुझे पाहुणे बिवणे असतील ना मोठे वडीलधारी लोक काका त्यांना घेऊन जायचं. त्याला प्रणितला पाहायला जायचं म्हणा आपल्याला. हा असं सांगायचं पण असं एकट्याने जायचं पाहायला. समोर लक्ष द्या. सेक स्क्वेअर x/2 याला काय करायचंय आपल्याला आता तर सेक स्क्वेअरला 1/cos स्क्वेअर x/2 लिहू शकतोय. लिहून घेतला इंटू हा 1/2 ऍज इट इज. हा एक कॉस आणि हा एक कॉस कॅन्सल होणार. cos x/2 स्क्वेअर मधला एक cos x/2 कॅन्सल. इथे साइन x/2 आहे आणि त्याच्यासोबत इंटू cos x/2 दिसतोय पहा. आपण ना ट्रिग्नोमेट्रीच्या आयडेंटिटी मध्ये एक फॉर्म्युला असा शिकलोय डबल अँगलच्या फॉर्म्युलांच्या वेळेस पहा. साइन 2θ इक्वल टू 2 इंटू साइन θ इंटू कॉस θ असा फॉर्म्युला शिकलेत की नाही. येस. याच्यानंतर आपण ना हाफ अँगल साठी फॉर्म्युला शिकलो होतो. मग याच्यापासूनच की जर कधी साइन θ राहिला तर आपण याला असं लिहू शकतो पहा 2 इंटू साइन θ/2 इंटू कॉस θ/2. आठवतंय असं. येस. मग आपण ना याला पहा व्यवस्थित. साइन θ/2 इंटू कॉस θ/2 असं असेल आणि याच्यासोबत इंटू 2 असेल. म्हणजे असं कम्प्लीट असं जर दिसलं तुम्हाला तर याला तुम्ही काय लिहू शकतात मग साइन θ लिहू शकतात. लिहू शकतो की नाही साइन θ. म्हणजे हाफ अँगलला कन्वर्ट करू शकतोय आपण थिटाच्या फॉर्म मध्ये. म्हणजे θ/2 ला आपण थिटाच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतोय. उलटी प्रोसेस. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा इथे साइन x/2 आहे आणि कॉस x/2 आहे असं आहे पहा. 1/2 चा हा 2 पुढे लिहून घेऊ आपण. म्हणजे अशी टर्म येते पहा. देअरफॉर dy/dx इक्वल टू न्यूमरेटरला 1 डिनोमिनेटरला 2 इंटू साइन x/2 इंटू कॉस x/2. रिमेनिंग ऑल टर्म्स आपण अशा लिहून घेतल्यात. आणि याला जर पाहिलं ना आपण तर हा डायरेक्ट आपल्याला याच्यासारखा दिसतोय पहा.
आहे की नाही, ऍज इट इज. फक्त एवढं की इथे थिटा आहे, तिथं काय आहे, एक्स आहे. मग याला आपण साइन थिटा लिहू शकतो, तर याला काय लिहू शकतो आपण, साइन एक्स लिहू शकतो. न्यूमरेटरला 1 म्हणजे 1/sin x. ही स्टेप समजली का काय केलंय आपण, तर ठीक आहे ना. इथे वाटलं तर असं लिहून घ्या, साइन एक्स इक्वल टू 2 इंटू एक्सच्या ऐवजी थिटा पण घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. 1/sin x ला काय लिहिणार आपण, बोला, कोसेक एक्स. दिस इज फायनल dy बाय dx. तुम्हाला मी आधीपासून बोलत येतोय, ट्रिग्नोमेट्रीचे सगळे फॉर्म्युले पाहिजे तर डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित करता येईल. ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले जर काही डोक्यामध्ये नसतील तर हे काही जमणार नाही. कमीत कमी जे स्टुडंट ट्रिग्नोमेट्री चॅप्टरला नव्हते ना, तर त्यांनी फॉर्म्युले तरी लर्न करून ठेवा. आणि नाहीच लर्न असणार समजा, तर कमीत कमी ना कुठेतरी तुम्ही लिहिले असतील ना, ते सोबत घेऊन बसा. हे जेव्हा पण तुम्ही शिकणार आहेत तेव्हा. कळतंय काय सांगतोय, म्हणजे ते फॉर्म्युले तुम्हाला कुठे युज होत आहेत ना, ते लगेच पाहता पण येतील आणि ते असं करून करून ते लर्न पण होतील. घरी पण जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहणार आहेत तर फॉर्म्युले सोबत घेऊन बसा. कळतंय काय सांगतोय, लर्न होतील. असं स्पेशल तुम्ही घेऊन बसले पाठ करण्यासाठी तर ते थोडंसं कठीण होऊन जाईल. पण जिथे युज होतोय ना तिथं तो फॉर्म्युला शोधा. अच्छा हा फॉर्म्युला, अशामध्ये याच्यामध्ये फॉर्म्युले लर्न होतील पण. ठीक आहे, यस. समजलं एक्झाम्पल. हा होता नंबर 3. नेक्स्ट नंबर 4. अंडर रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स. डायरेक्ट आन्सर लिहितोय मी आता, लक्षात घ्या. माहिती तुम्हाला काय करावं लागतं. सगळ्यात आधी आपण जे गिवन फंक्शन आहे त्याला काय कन्सिडर करतो, y. डायरेक्ट कन्सिडर करतो आपण काय त्याला, y. समजतंय, हे फंक्शन दिले ना तेच आपण इथे लिहितोय की नाही, y इक्वल टू म्हणून. तसं आता इथून स्टार्ट करू आपण. काय दिलाय मग तो आपल्याला, अंडर रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स. बरोबर, असं दिलंय. आता आपण याला डिफरन्शिएट करणार आहेत. कसं, नेहमीप्रमाणे therefore dy by dx equal to dy dx of under root of tan root x. सगळ्यात आधी आपल्याला आता आयडिया येत असेल थोडी थोडी बऱ्याच विद्यार्थ्यांना. सगळ्यात आधी आपल्याला आहे ना रूटचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. कोणाचा, या बाहेरच्या रूटचा. रूटचा डेरिव्हेटिव्ह कसा घेतो आपण, 1/2 रूट एक्स. इथे एक्स नाहीये, एक्सच्या ऐवजी एवढं फंक्शन आहे पूर्ण, tan रूट एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ टॅन रूट एक्स. म्हणजे आता टॅन रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजे आता हे टॅन रूट एक्स फंक्शन हे सिंपल स्टँडर्ड फंक्शन आहे का, नाही, कंपोजिट फंक्शन आलं ते पुन्हा. टॅनचा एक्स गायब आहे पहा. कोणाचा एक्स गायब आहे तिथे, टॅनचा. म्हणजे डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेणार आपण, टॅनचा. ज्याचा एक्स गायब आहे ना त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आधी. टॅनचा डेरिव्हेटिव्ह घेणार मग आपण. काय येतो तो, टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तो, सेक स्क्वेअर एक्स. बट एक्सच्या ऐवजी काय इथं रूट एक्स आहे. संपला का मग डेरिव्हेटिव्ह, नाही. कंपोजिट फंक्शन असल्यामुळे पुढे आपल्याला एफ डॅश एक्स जोडावा लागतो की नाही. म्हणजे इथं रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह पुढे जोडावा लागणार आहे. रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह बोला काय तो, तुम्ही त्याला असं लिहू शकता, डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स. आणि मग पुढच्या स्टेप मध्ये 1/2 रूट एक्स असं लिहिणार आहेत. बरोबर आहे की नाही. त्याच्यासोबत हे सगळ्या ऍज इट इज असतील. पुढे लिहिण्याऐवजी तुम्ही तर डायरेक्ट पण लिहिला तरी चालणार आहे. कोणाचा डेरिव्हेटिव्ह, रूट एक्सचा. मग बोला, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो, 1/2 रूट एक्स. समजलंय का, व्हेरी गुड. याला न्यूमरेटरला लिहून घेऊ, या 2 ला आणि या 2 ला मल्टिप्लाय करून टाकू. काय येणार, 4. रूट एक्स ला पण पुढे लिहून घेऊ. ठीक आहे, म्हणजे रिअरेंज करून घेऊ व्यवस्थित. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू सेक स्क्वेअर रूट एक्स अपॉन 4 रूट एक्स इंटू अंडर रूट ऑफ टॅन रूट एक्स. मल्टिप्लाय केलेत, रूट एक्स पुढे लिहिला, हा मागे लिहिला आणि याला वरती लिहिला. अशी अरेंजमेंट करून घेतली. झाला आन्सर. समजतंय का आता, ठीक आहे, यस. हा होता नंबर 4. नेक्स्ट इज नंबर 5.
करावाच लागेल. स्क्रीनशॉट काढून लिहून घ्या नोट्स मध्ये आठवणीने. कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. बोलू नका. नंबर 5 आहे ना. लॉग ऑफ एक्स क्यूब. पुन्हा आपण काय करणार स्टार्ट नेहमीप्रमाणे गिवन फंक्शनला y कन्सिडर करणार. कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. बोलू नका. देअरफॉर आता इथं डिफरन्शिएट करणार नेहमीप्रमाणे. काय लिहिलंय आता हे रीड करता येईल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. समजतंय काय लिहिलंय. व्हेरी गुड. आता याच्यानंतर मी असं पूर्ण लिहिणार आणि हा उंदीरच काढेल असा समजून घ्यायचा. उंदीर काय कळतंय काय सांगतोय. ठीक आहे. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू बोला d बाय dx ऑफ कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. आता इथे तुम्हाला काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होईल किंवा काही विद्यार्थी काय करतील की सर कॉटचा डेरिव्हेटिव्ह घ्या. बरोबर आहे की नाही. पण इथे कॉट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाहीये. डायरेक्ट तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह नाही घेऊ शकत. का. कारण की तिथं वरती क्यूब आहे त्याचा. बरोबर आहे की नाही. म्हणजे आपल्याला क्यूबिक फंक्शनचा आधी डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे. म्हणजे कसा किंवा त्याच्या आधी एक ऍडजस्टमेंट करून घ्यायची. डेरिव्हेटिव्ह घेण्याच्या आधी एक प्रॉपर्टी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची अशी माहिती आहे की सर हा जो साइन स्क्वेअर थिटा असेल किंवा साइन क्यूब थिटा असेल, साइन रेस टू 4 थिटा असेल, साइन कॉस टॅन सगळ्यांसाठी. म्हणजे थोडक्यात आपण साइन रेस टू पॉवर काही पण असेल समजा अशी काहीतरी, तर याला ना असं लिहू शकतो साइन थिटा आणि मग ब्रॅकेटच्या वरती ही पॉवर असं करू शकतो. म्हणजे इथं स्क्वेअर असला तर तो पण इथे येतो. इथं क्यूब असेल समजा साइन क्यूब थिटा तर त्याला साइन थिटा ब्रॅकेट क्यूब असं लिहू शकतो. ठीक आहे. म्हणून मग आपण याला पण आहे ना असं लिहून घेणार. आता याला असं लिहून घेणार आहे. डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह केलेला नाहीये. डी बाय डी एक्स ऍज इट इज आहे. पहा इथे लिहितोय आपण कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब आणि याचा कम्प्लीट ब्रॅकेट क्यूब. हा क्यूब वरती गेला कॉट फंक्शनच्या पूर्ण वरती. आता या ठिकाणी आपल्याला आहे ना काय ऑब्झर्वेशन इथं करायचंय की सर एक्स क्यूब असतो ना, एक्स क्यूब त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती काय येतो 3 इंटू एक्स स्क्वेअर. पण इथे ना असा फॉर्मॅट आहे पण एक्स नाहीये, काहीतरी आहे त्याचा ब्रॅकेट क्यूब आहे की नाही. म्हणजे मग आपण ना एक्स क्यूबच्या ऐवजी एफ ऑफ एक्स ब्रॅकेट क्यूब असं इमॅजिन करणार. कंपोजिट फंक्शन असं तयार होत आहे. म्हणजे एफ ऑफ एक्स त्याचा क्यूब. याच्यासाठी फॉर्म्युला कोणता यूज करणार. एफ ऑफ एक्स रेस टू पॉवर एन. याचा डेरिव्हेटिव्ह आपण शिकलोय. कसा शिकलोय. एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू पॉवर एन मायनस 1. तसाच इथं पण डेरिव्हेटिव्ह घेणार आहेत आपण. ठीक आहे. तो कसा येणार मग पहा. 3 पुढे येणार. हे जे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स तो लिहिणार. वरती काय लिहिणार 3 मायनस 1. 3 मायनस 1 ला डायरेक्टली हा 2. 3 हा पूर्ण एक्स स्क्वेअर आला की नाही. येस. बट इथे काय येणार मग हा पूर्ण कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. एवढ्यावरती संपला का डेरिव्हेटिव्ह. नाही. पुढे एफ डॅश एक्स जोडायचा आहे. म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ हा एफ ऑफ एक्स. एक्सच्या जागेवरती जेवढा आहेत ते कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. म्हणजे आता हा क्यूब गायब झाला. एक फंक्शन केलं इथून. बरोबर. आता एवढे राहिले. आता आपण कॉटचा डेरिव्हेटिव्ह घेणार आधी.
त्याच्यानंतर पुढे लॉगचा घेणार आणि त्याच्यानंतर पुढे एक्स क्यूबचा घेणार आहे. समजतंय आता? ठीक आहे, पुढे जाऊया. त्याचा ब्रॅकेट्स कर. ही टर्म शेवटपर्यंत ऍज इट इज राहणार आहे आता. ठीक आहे ना. वाटलं तर आपण एक काम करू शकतो, हा जो स्क्वेअर आहे ना इथे, तो स्क्वेअरला नाही तर कॉटच्या वरती लिहू शकतो. इथे पण देऊ शकतो आपण तो स्क्वेअर. म्हणजे असं आपण हा स्क्वेअर ना इथे देऊ शकतो. समजतंय काय सांगतोय? ठीक आहे. इनटू कॉट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो बरं? कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स असा डेरिव्हेटिव्ह येतो की नाही कॉट एक्सचा. बट इथं एक्स आहे का? नाही. एक्स च्या ऐवजी काय दिसतंय? काहीतरी वेगळंच आहे. लॉग ऑफ एक्स क्यूब एक्सच्या ऐवजी, म्हणजे तो एफ ऑफ एक्स आला एवढा आता. राईट. मग हा एफ ऑफ एक्स इथं घेणार आपण ऍज इट इज. कॉटचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार मग? असा. बट संपलं का मग आता एवढ्यावरती? नाही. पुढे काय जोडायला लागणार? डी बाय डी एक्स ऑफ कॉट सोडून उरलेला पार्ट कोणता आहे? लॉग एक्स क्यूब. पुन्हा आता पुढे काय करणार मग आपण? याचा डेरिव्हेटिव्ह. पुन्हा हे कंपोजिट फंक्शन आहे. अरे क्या करे सर, ये तो खत्म ही नहीं हो रहा है. होगा. इनटू या मायनसला वाटत तर आपण पुढे घेऊन टाका. मायनस पुढे आणला. मल्टिप्लिकेशनच येत ना असेही चालतं. इनटू कोसेक स्क्वेअर ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब इनटू लॉग एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह माहिती प्रत्येकाला? लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तो? 1/x. मग एक्स च्या ऐवजी काय इथे? एक्स क्यूब. मग इथे काय येणार? 1/x क्यूब इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब. लॉग पण गेला आता पुढे जाऊन. ठीक आहे ना. पहा लॉग एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार? 1/x क्यूब इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब. या एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहू शकतो आपण. लिहा इथे. कसा येणार? 3x स्क्वेअर. समजलं इथपर्यंत? आता काय होणार? हा एक्स स्क्वेअर आणि यांच्यातला एकच स्क्वेअर एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. एकच एक्स राहणार ना इथे. वरती 3 आणि अपॉनला काय राहणार? एक्स. 3/x. त्या 3 ला पण पुढे घेऊन या. 9 होऊन जाणार. अपॉनचा एक्स पण पुढे घेऊन या. म्हणजे मायनस 9/x इंटू कॉट स्क्वेअर ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू कोसेक स्क्वेअर ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. इथपर्यंत समजलं? येस. आता इथे एक गोष्ट पहा की कॉटचा जो अँगल दिसतोय ना तो लॉग ऑफ एक्स क्यूब आहे आणि कोसेकचा अँगल काय आहे? लॉग ऑफ एक्स क्यूब आहे की नाही? दोघांचे अँगल सेम आहेत. म्हणजे 2 मिनिटांसाठी आपण असं कन्सिडर करा की कॉट स्क्वेअर एक्स आहे समजा हा, आणि हा आपण काय आला मग कोसेक स्क्वेअर एक्स किंवा थिटा म्हणा समजा. कॉट स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा आहे अशा फॉर्मॅट मध्ये येते. पहा बरं. कॉट स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. ट्रिग्नोमेट्री पिछा सोडणार नाहीये आपला शेवटपर्यंत, म्हणून ट्रिग्नोमेट्रीला 2 महिने दिले आपण. असेच नाही दिलेले. समजतंय काय सांगतोय? ठीक आहे. येस. कॉट स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा याला जर सिम्प्लिफाय करायचं ठरवलं तर होईल का? होत असेल तर करणार, नसेल होत तर नाही करणार. हा त्यासाठी जस्ट ही गोष्ट इमॅजिन करून पाहिजे आपण. कोणती? की सर कॉट स्क्वेअरला ना आपण ना कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा करू शकतो. याला इंटू हा कोसेक स्क्वेअर थिटा आहे. कोसेकला काय लिहू शकतो सर आपण? 1/sin स्क्वेअर थिटा. मग सर हा साइन स्क्वेअर आणि हा साइन स्क्वेअर कॅन्सल होईल का? नाही होते ना. मग ते कॅन्सल जर कधी होत नाहीये तर ते असं करून काही फायदा होणार आहे का आपल्याला? नाही. म्हणून मग आपण असं करणार नाहीत. हो, जर कधी हे कोसेक स्क्वेअरच्या ऐवजी सेक स्क्वेअर राहिलं असतं समजा, तर मग सेक स्क्वेअरच्या ऐवजी इथं 1 काय आला असता? तो कॉस स्क्वेअर थिटा आला असता. आता हा कॉस स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा कॅन्सल झाला असता, म्हणजे 1/sin स्क्वेअर राहिला असता. आणि मग त्या 1/sin स्क्वेअरला आपण कोसेक स्क्वेअर थिटा लिहू शकलो असतो. पण मग एवढं सगळं करता येणार नाही इथं. का? कारण की इथं सेक स्क्वेअर नाही, इथं काय कोसेक स्क्वेअर आहे. किंवा जर कधी
इथे कॉट स्क्वेअरच्या ऐवजी टॅन स्क्वेअर राहिला असता समजा, आणि हा कोसेक स्क्वेअर आहे, तर टॅन स्क्वेअरला आपण कसं लिहिला असता मग, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. आता हा इथला कोसेकला आपण 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा लिहितो ना, साइन स्क्वेअर थिटा कॅन्सल करता आला असता. पण मग इथे काय होतंय ना, की कॉट स्क्वेअर आणि कोसेक स्क्वेअरची जोडी आहे. ही जोडी इथे, या जोडीमध्ये हा कॉट म्हणजे काय होतो, कॉस अपॉन साइन. मी थोडं शॉर्टकट लिहितोय हा. आणि हा कॉस म्हणजे काय असतो, 1 अपॉन साइन. इमॅजिन असं करून घेणार, साइन काही कॅन्सल होत नाहीये, म्हणजे मग असं पुढे काही करणार नाहीयेत आपण. आता याला असंच याच्या परिस्थितीवरच सोडून देणार, म्हणजे हे जे ना याला आपण असंच राहू देणार. समजलं? पुढे सिम्प्लिफाय होणार की नाही होणार हे आपल्याला चेक करायचंय मनातल्या मनात, असं काहीतरी करून. क्लिअर होतंय काय सांगतोय? ठीक आहे. दिस इज आवर फायनल आन्सर. दिस इज dy बाय dx. स्क्रीनशॉट काढून लिहायला विसरू नका. आणि या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या मी तुम्हाला इथं साईडला जे किरकोळ कामं करून दाखवतोय ना रफ, ते पण कुठतरी एखाद्या ठिकाणी लिहून ठेवा की काय काय कसं कसं सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला ना नंतर रिव्हिजन करताना ती आयडिया येत जाईल. कळतंय का काय सांगतोय? ठीक आहे. नाही तर मग व्हिडिओ आहेत रिव्हिजनला पण मग एवढा व्हिडिओ पाहत बसण्याऐवजी नोटबुक मध्ये लवकर सापडेल तुम्हाला, दुसरं काही येतो नाही. नंबर 6, 5 raised to sin cube x plus 3. डायरेक्ट सोल्युशन लिहूया आपण. फर्स्ट स्टेप सोल्युशनची काय ते, लेट y इक्वल टू, जे फंक्शन आपल्याला दिलेलं आहे डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी, दिव्या इथे दिवी लाव बेटा. हा, मग इथे आपण काय करणार, त्याला लिहून घेणार. y इक्वल टू, का घ्या रे तू, किती आहे, नंबर 6, 5 रेस टू साइन क्यूब एक्स. वा वा, 5च्या डोक्यावर साइन आणि त्याच्या डोक्यावर अजून 3, आणि पुढे काय प्लस 3 इथे अजून. वा वा, एकदम भारी, मस्त, छान फंक्शन आहे एकदम. ठीक आहे, काही हरकत नाही, घाबरायचं नाही, फक्त पाहू ना. लक्षात घ्या, सगळ्यात आधी आपण पहिली स्टेप ही केली, याच्यानंतर काय करतो आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे ना, समजून घ्या काय लिहिलंय तुम्हाला माहिती. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ 5 रेस टू साइन क्यूब एक्स आणि प्लस 3. याला पाहून तुम्हाला आयडिया यायला पाहिजे की सर आपल्याला आहे ना ए रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. पहा बरं, ए रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, ए रेस टू एक्स इंटू लॉग ए, हा माहिती आहे आपल्याला, बरोबर. याच्यापासून कंपोजिट फंक्शन तयार होतं, ए रेस टू एफ ऑफ एक्स. ए म्हणजे इथं कोण आहे, हा 5, हा 5 म्हणजे कोण आहे, ए. ए रेस टू एक्स च्या ठिकाणी ए म्हणजे कोणता पण कॉन्स्टंट होऊ शकतो, 2, 3, 4, 5 जो असेल तो समजा. ठीक आहे ना, हा ए म्हणजे किती इथं 5 आहे. बट जो व्हेरिएबल एक्स असतो ना, त्या व्हेरिएबल एक्स च्या ऐवजी जर काही दुसरं फंक्शन असेल तर तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, कंपोजिट फंक्शन. हे कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा ते माहिती तुम्हाला, याच्यासारखाच, फक्त एक्स च्या ऐवजी एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए. पण पुढे आपल्याला जोडावं लागेल काय, ह्या एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स, असं करावं लागेल, राईट. मग आपण ना याच्यानुसार याला आपण डिफरन्शिएट करणार, तो कसा होणार ते पहा आता. ए रेस टू हा पूर्ण एफ ऑफ एक्स आहे, ठीक आहे. ए रेस टू एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, ए रेस टू एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए. ए च्या ऐवजी कोण येते, 5. ही स्टेप समजते का मला सांगा आधी, ही स्टेप कोण समजली, एवढी क्लिअर होते, ठीक आहे. ए रेस टू एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए इंटू डी बाय डी एक्स ऑफ हा एफ ऑफ एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह इथं घ्यावा लागणार. काय तो, साइन स्क्वेअर एक्स प्लस 3. आता ही टर्म ऍज इट इज 5 इंटू रेस टू पॉवर साइन स्क्वेअर एक्स प्लस 3, स्क्वेअर नाही आहे सॉरी, इथं क्यूब आहे ना आपला, क्यूब आहे ना तो ऍज इट इज, ओके. प्लस इथे आहे 3
इंटू लॉग 5 इंटू, आता इथे पहा पुन्हा 2 टर्म्स आहेत ज्यांच्यामध्ये ऍडिशन दिसते. 2 टर्म्सची ऍडिशन असेल, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर काय करतो, याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह, म्हणजे असं डी बाय डी एक्स ऑफ साइन स्क्वेअर एक्स प्लस डी बाय क्यूब है सर. अरे इधर कहा से, अरे हाँ क्यूब है, सॉरी क्यूब थँक्यू. आणि हा इकडे 3 चा डेरिव्हेटिव्ह पुढे, राईट. या टर्मला आपण ऍज इट इज लिहून घेणार. साइन क्यूब एक्स आहे, साइन क्यूब एक्स. याला आपण नेहमी कोणतं पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा असा क्यूब स्क्वेअर काही पण पॉवर अशी दिसेल ना, तर त्याला आहे ना असं इमॅजिन करणार, साइन एक्स ब्रॅकेट क्यूब. आता मागे पण आपण पाहिलं होतं असं, बरोबर आहे की नाही. मग याला आपण कोणत्या फॉर्म्युलानुसार जाणार, तर एक्स क्यूब नुसार जाणार. हा एवढा एक्स पाहिजे होता, एक्सच्या ऐवजी साइन एक्स बसलाय तिथं, म्हणजे एक्स क्यूब पाहिजे होता. तो एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आम्ही ना असा घेतला असता सर, पण एक्सच्या ऐवजी कोण आहे, एफ ऑफ एक्स आहे. म्हणजेच कोण आहे इथं, हा एवढा साइन एक्स आहे. कोण आहे इथे, साइन एक्स. म्हणून मग डेरिव्हेटिव्ह कसा येणार, असाच येणार, फक्त एक्सच्या ऐवजी काय घेणार आहेत आपण, साइन एक्स. ठीक आहे. इथे कसा येणार तो, एक्स क्यूब म्हणजेच काय 3x स्क्वेअर, बट एक्सच्या ऐवजी कोण येणार इथे, साइन एक्स इंटू पुढे डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. हे पहा पुन्हा एकदा सांगतोय, आपण या साइन क्यूब एक्स ला साइन एक्स ब्रॅकेट क्यूब असं इमॅजिन करा. याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय आता आपण एक्स क्यूब नुसार. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय, तो 3x स्क्वेअर, बट एक्स ऐवजी कोण इथं साइन एक्स आहे, म्हणून साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह पुढे जोडला आपण, डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. ठीक आहे ना. प्लस या फर्स्ट टर्मचं काम संपलंय आता. ठीक आहे. प्लस करून या कॉन्स्टंट 3 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 0. आता ही टर्म पुन्हा ऍज इट इज 3 साइन, हा ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे ना त्याला इथं साइनच्या वरती लिहून घ्या, साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तो, कॉस एक्स, आणि प्लस 0 नाही पण लिहिला तरी चालेल. लॉग 5 त्याच्यासोबत हा पुढे 3 लॉग 5, दोघं कॉन्स्टंट आहेत ना, यांना दोघांना आपण पुढे लिहून टाकू, म्हणजे रिअरेंज करा. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू 3 पुढे आला, नंतर लॉग 5 पण पुढे आला, 3 आणि लॉग 5 घेतले पुढे दोघं, हा त्याच्यानंतर 5 रेस टू साइन क्यूब एक्स प्लस 3, ही टर्म घेतली, ही टर्म झाली, हा 3 झाला, म्हणजे हा 3 झाला. आता हे साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स. फारसं पुढे काय आता सिम्प्लिफाय होणार नाहीये, ते कोणाकोणाला समजणार. क्लिअर होत आहे, व्हेरी गुड. ओके. याचा पुन्हा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि लिहायचा आहे तुम्हाला. हा होता नंबर 6. नेक्स्ट नंबर 7, कोसेक ऑफ अंडर रूट ऑफ कॉस एक्स. नंबर 7, अंडर रूट ऑफ कॉस एक्स. ओके. नेहमीप्रमाणे आपण काय करणार मग आता नंबर 7 मध्ये पण सगळ्यात आधी गिवन फंक्शनला y कन्सिडर करून घेतला. बोलू नका, आवाज येतोय गर्ल्स. कोणाला पाहते, हा कुठे गेलं ते एक सॅम्पल, हा तो प्रणितला पाहतोय. मी त्याला दिलं सजेशन, काकांना नाही तर काही घरातले मोठे वडील घेऊन जायचं है ना. लक्ष दे इकडे, हा बेटा मागे नाही, मी इकडे पुढे, हा समोर लक्ष द्या. मग कोसेक ऑफ एक्स पाहिजे होता, बरोबर आहे की नाही.
पण मग एक्सच्या ऐवजी दुसरेच काहीतरी, म्हणजेच कोसेक ऑफ एफ ऑफ एक्स झाला तो, त्यानुसार आपण जाणार. सगळ्यात आधी आपण हा डी बाय डी एक्स असं करून घेतला. कोसेक एक्स पाहिजे होता, आपण एक्स नाहीये, एक्सच्या ऐवजी दुसरं फंक्शन आहे, असू द्या. पण आपल्याला डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा आहे? कोसेकचा. कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय तो मग? मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स असा आहे तो पा डेरिव्हेटिव्ह कोसेक एक्सचा. बट इथं एक्स आहे का? नाही. एक्सच्या ऐवजी जो आहे तो इथं घेणार. दोघं ठिकाणी लक्षात घ्या रूट कॉस एक्स, इथे पण रूट कॉस एक्स. पण एवढ्यावरती संपलेला नाहीये डेरिव्हेटिव्ह. पुढे काय जोडावं लागेल? डी बाय डी एक्स ऑफ रूट कॉस एक्स. याला ओळखतात का? पहचानते हो क्या इसको? याला ओळखतात? याची ओळख विचारली मी आत्ताच का? याची विचारली. हे नाही का वेगळा आहे का? एकच आहे ना. हो ना, मग काय करून आली? पुढे पाय ना मग. कोसेक रूट कॉस एक्स इंटू कॉट ऑफ रूट कॉस एक्स ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह घेतात ना आधी. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेणार मग? आता इथं सिंपल आहे. कोणाचा? रूटचा घेणार आपण. पहा हळूहळू पेशन्स ठेवा. भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला डिफरन्शिएशन मधला कंपोजिट फंक्शन वाला पार्ट बऱ्यापैकी क्लिअर होईल. 2, 4, 5 एक्झाम्पल मध्ये सगळ्यांनी समजणार आहे. कळतंय काय सांगतोय? प्रत्येक वेगवेगळ्या नवीन एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काही ना काही छोट्या छोट्या गोष्टी नवीन वाटतील कदाचित. म्हणून मग काय काय लक्षात ठेवू सर? हा जर क्वेश्चन मार्क तुम्ही माइंड मध्ये आणला, समजून घ्या, तुम्ही डेरिव्हेटिव्ह शिकणारच नाही. बऱ्याच गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवाव्या लागणार आहेत, पण मग त्या लक्षात राहतील पण जेव्हा आपण मल्टिपल एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहेत तेव्हा. त्यामुळेच म्हणूनच इथं डिफरन्शिएशन मध्ये मोठमोठे एक्सरसाइज दिलेले आहेत, भरपूर जास्तचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, भरपूर व्हेरिएशन्स पण सापडतील तुम्हाला, पण खूप मोठे व्हेरिएशन्स नाही, छोटे छोटे. सिम्प्लिफिकेशन खूप महत्वाचं आहे, जे तुम्हाला पुढे जाऊन तर भरपूर रिअलाइज होणार याची गोष्ट. ठीक आहे ना? लक्ष देत राहा. रूटचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार? 1/2 रूट कॉस एक्स इंटू कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह. डायरेक्टली आता डायरेक्ट तो डी बाय डी एक्स काही लिहित बसण्याची गरज नाहीये. ठीक आहे ना? तेवढे मोठे झालोय आता आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये, तेवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आता डायरेक्ट लिहिता येतील आणि तुम्हाला समजतील पण. ठीक आहे ना? बोला मग. कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काय लिहिणार? मायनस ऑफ साइन एक्स. एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी जर कधी निगेटिव्ह डेरिव्हेटिव्ह येत असेल ना तर त्याला ब्रॅकेट लिहायला विसरू नका. ब्रॅकेट द्या निगेटिव्ह आला म्हणजे. जर कधी ब्रॅकेट नाही दिला ना तर त्याचा अर्थ असा होऊन जातो यांच्यामध्ये सबट्रॅक्शन आहे. बरोबर आहे की नाही? पण तो जो डेरिव्हेटिव्ह येतो तो मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये असतो, सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये असतो का? नाही. म्हणून मग ह्या डेरिव्हेटिव्हला आपण मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्येच लिहायचं असेल तर ब्रॅकेट घ्यावा लागेल. निगेटिव्ह असल्यामुळे ब्रॅकेट घ्यावा लागतंय. जर पॉझिटिव्ह टर्म राहिले तर ब्रॅकेटची काही गरज पडली नसते आपल्याला. ब्रॅकेटचं इम्पॉर्टन्स खूप आहे, या चॅप्टर मध्ये समजेल पण तुम्हाला की किती इम्पॉर्टन्स आहे ब्रॅकेटचं. ब्रॅकेट देण्याने काय फरक पडतो, न देण्याने काय फरक पडतो, भरपूर फरक पडतो. ठीक आहे ना? येस. आता पुढे ह्या ऑल टर्म्स तर मल्टिप्लिकेशन मध्येच आहेत, यांना व्यवस्थित रिअरेंज करून घेऊया आपण. हा मायनस आणि हा मायनस दोघांना मल्टिप्लाय करून टाकूया. काय होऊन जाणार? तो मायनस इंटू मायनस प्लस. या दोघांना आणि यांच्यासोबत ही तिसरी टर्म न्यूमरेटर मध्ये येतील. ही टर्म लहान आहे ना थोडी, लहान याला पुढे. कळतंय काय सांगतोय? लाईनीमध्ये लहान पुढे येतो की नाही, तसं इथं पण लहान पुढे आणि मोठे मोठे फंक्शन्स मागे ठेवा थोडेसे. मायनस इंटू मायनस दोघं मिळून प्लस. हा साइन एक्स पुढे घेतला. नंतर मग हा घेऊया आपण. समजा थोडंफार इकडे होऊ शकतं बरं नाही सर. मग याच्यामध्ये पहा अल्फाबेट्स 3च आहेत, इथं 1 2 3 4 5 आहेत. मग हा मोठा आहे सर. असं इतकं पण असं पण हलकट सारखा विचार करू नका. कळतंय काय सांगतोय? ठीक आहे ना? कोसेक ऑफ रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट ऑफ रूट ऑफ कॉस एक्स अपॉन 2 इंटू रूट कॉस एक्स. इथपर्यंत आलो. आता याच्यानंतर असा विचार करू नका की सर रूट कॉस एक्स आणि रूट कॉस एक्स कॅन्सल होऊन जाईल. का नाही करू शकत? हा तर कॅन्सल करण्याच्या कंडिशन्सला फुलफिल करतोय. हा कॅन्सल होऊ शकतो, पण मग हा नाही होणार ना वरचा. का नाही होणार? त्याची कंडिशन मी तुम्हाला सांगत आलेलो आहे. काय सांगितलंय तुम्हाला? त्यासाठी की ज्याला कॅन्सल करायची आपली इच्छा होते ना तर त्याला पाहायचंय आधी की तो उरलेल्या सगळ्या पब्लिक सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये आहे का.
तरच तो कॅन्सल होईल. कळतंय का काय सांगतोय मी? आपल्याला पाकिस्तानला उडवायचंय, पण ते केव्हा शक्य होईल? सगळे बाकीचे देश पण त्याचे दुश्मन असले पाहिजे, नाहीतर कसं होऊन जाईल, ते त्याच्या सपोर्टला येऊन जातील, आपलाच आपण प्रॉब्लेम करून घेऊ. फक्त बोलून नाही चालत, सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. फक्त असं होऊन जाईल कॅन्सल असं बोलून नाही चालत, सगळा विचार करावा लागतो. बरोबर आहे की नाही? म्हणून मग पाहता इथे रूट कॉस एक्स याच्यासोबत तर बिलकुल मल्टिप्लिकेशन मध्ये नाहीये, ते आणि दोघं मिळून कम्प्लीट फंक्शन तयार करतायत. यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं रिलेशन असतं का? नाही. म्हणजे मग रूट कॉस एक्स या खालच्या रूट कॉस एक्स सोबत कॅन्सल करता येणार नाही. म्हणजे हा जेवायचं नाही म्हणतोय म्हणून याला पण खायला आता काही भेटणार नाहीये, म्हणजे कॅन्सल होणार नाही. या कळतंय काय सांगतोय? ओके, बस हेच आपलं फायनल आन्सर आहे. दिस इज dy बाय dx. नंबर 7 झाला. नेक्स्ट इज नंबर 8. लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. बोलू नका, डायरेक्ट आन्सर लिहूया आपण. y इज इक्वल टू लॉग ऑफ पहा बरं, वाटतंय का सिंपल? आधी ऑब्झर्व करा त्याला व्यवस्थित. सगळ्यात आधी तर आपण हे काम करून घेतो. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू dy बाय dx ऑफ लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. आधी डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेणार मग आपण? लॉगचा. त्याच्यानंतर पुढे जाऊन कॉसचा, आणि त्याच्यानंतर मग एक्स क्यूब मायनस 5चा. अशा 3 स्टेप्स येतील त्याच्या मेन. बरोबर? येस. सगळ्यात आधी लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेणार. मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय तो? 1/x. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय तो? 1/x. मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह जर 1/x येतो तर इथं लॉग x नाहीये, एवढं सगळं आहे. म्हणजे लॉग f ऑफ x आहे. कंपोजिट फंक्शन नुसार घेणार मग आपण. Therefore dy by dx इक्वल टू लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1/x. पण इथं x नाहीये, x च्या ऐवजी काय लॉग सोबत एवढी सगळी पब्लिक आहे ते लिहिणार, म्हणजे f ऑफ x cos ऑफ एक्स क्यूब मायनस 5. संपलं का डेरिव्हेटिव्ह घेऊन? नाही, पुढे बाकी आहे. काय घेणार मग? कॉसचा डेरिव्हेटिव्ह घेणार पुढे. डी बाय dx ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. इथपर्यंत क्लिअर झालं प्रत्येकाला? ठीक आहे. आता इथे आपल्याला पुन्हा कंपोजिट फंक्शन दिसतंय. कंपोजिट फंक्शन आहे तर मग काय करणार? काय करणार? कंपोजिट फंक्शन आहे तर बोला. आधी डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेणार? कॉसचा. काय येणार तो? मायनस साइन एक्स क्यूब मायनस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इक्वल टू मायनस साइन वाली टर्म वरती लिहून घ्या. आवाज येतोय बॉईज? गावावर आता करण मग रिकाम काम करायचेच कशाला? हा आणि हा या दोघांचा डेरिव्हेटिव्ह आता सेपरेट घेणार आपण. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 3x² मायनस हा 0. डायरेक्टली लिहिला आपण दोघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. आता अशा छोट्या छोट्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली तयायला पाहिजे आपल्याला. आता मोठे होतोय आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये, होतोय की नाही? काहीतरी 5-6 दिवसाचे झालोय आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये. आपण झालोय ना डेरिव्हेटिव्ह मध्ये 5-7 दिवसाचे कमीत कमी. ओके. आता इथे पहा, साइन एक्स क्यूब मायनस 5 आहे. आपण मध्ये कॉस एक्स क्यूब मायनस 5. साइनचा पण आणि कॉसचा पण दोघांचा अँगल सेम आहे. दोघांचा अँगल सेम आहे की नाही? येस. म्हणजे मग साइन थिटा अपॉन कॉस थिटा झाला हा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय होतो? टॅन थिटा. म्हणून मग याला आपण लिहू शकतो असं, मायनस ऑफ टॅन एक्स क्यूब मायनस 5 इंटू हा 3x² फक्त. या छोट्याला पुढे लिहा, मायनस 3x² इंटू टॅन
dy बाय dx. झाला आन्सर. सिंपल आहे की नाही?